करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्थानकात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जाब विचारला। 3 तासांनंतर दोघांचीही सुटका। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ हाय व्होल्टेज ड्रामा। धरणं आंदोलनानंतर राहुल गांधींना पोलिसांना उचलून गाडीत टाकलं। परिसरात मोठा गोंधळ। सरकार संसदेत चर्चेसाठी तयार, मात्र राहुल गांधी मागण्यांवरून पलटले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही मागितला। कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी, असं राहुल गांधींनी म्हटलं। जितेंद्र सिंहांचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं। गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। काँग्रेसच्या 4 मागण्या सरकारकडून सभागृहात चर्चेचं आश्वासन। राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका। नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान। मुंबईत लोकभवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन। दिल्लीत राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना झालेल्या अटकेविरोधात निषेध व्यक्त। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शरद पवारांनी जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपकेंची भेट घेतली। सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांबाबत दिपकेंची पवारांशी चर्चा। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवर निशाणा। उद्धव ठाकरेंकडून दिल्लीत जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट। केवळ मंत्र्यांचा राजीनामा नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे, ठाकरेंच्या सत्ताधाऱ्यांना इशारा। उद्या पत्रकार परिषद घेणार। फेसलेस आंदोलनात काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या। आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। मनोज जरांगे उद्या दिल्लीतील जंतर मंतरवर जाणार। उद्या सकाळी संभाजीनगरवरून विमानानं दिल्लीला रवाना होणार। सीजेपीच्या आंदोलनाला भेट देणार। मोर्चा सहभागी न होता बर्गर खायला गेलो। सीजेपीकडून विजेता धैयांवर कारवाई। प्रवक्तेपदावरून हकालपट्टी। तर मला या राजकारणात यायचं नाही, आंदोलन म्हणजे माझी नोकरी नाही, धैया संताप। लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या। पोलिसांची मुलींनाही मारलं, डोकी फोडली। हे विद्यार्थी आतंकवादी आहेत का? सरकारला लाज वाटली पाहिजे, अभिजित दिपकेंची टीका। सोनम वांगचुक यांना सफरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवलं। पत्नी गीतांजली यांची मागणी दिल्ली हायकोर्टाकडून मान्य। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार, केवळ ओआरएसवर उपचार सुरू। वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक। प्रकाश आंबेडकरांकडून घोषणा। नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा। कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता।